तुम्ही पाण्यात हळद टाकण्याचा ट्रेंड फॉलो केलाय का? मग सावधान, असं करणं तुमच्यासाठी घातक ठरू शकतं. बाई, काय हा प्रकार. बरं झालं माझ्याकडे दुसरा मोबाईल नव्हता आणि काचेचा ग्लासही नव्हता, नाहीतर 100 आणि 101% हा ट्रेंड मी फॉलो केला असता बघा. पण तरीही मी मोबाईलवर हळद टाकली बरं का, त्याचीही भीती वाटायला लागली. पण मला एक गोष्ट समजत नाही, जेव्हा सुरुवातीला हा ट्रेंड खूप व्हायरल होत होता तेव्हा हे ज्योतिष लोक काही झोपले होते का, कुठं गेलते बाबा, काही कळना मला. आता हे न्यूजवाले बी पसरवायला लागले, असं होतं तसं होतं. आता काय खरं खोटं आपल्याला माहित नाही, पण एक गोष्ट माहितीये की हळद ही चांगल्या कामासाठी यूज होते. जसं की आपण हळदी म्हणजे आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकून जर आंघोळ केली तर ते शुभ असतं, हळदी कुंकू शुभ असतं. आणि त्यानंतर हळद खूप सारे चांगल्या कामासाठी यूज केली जाते. पण आता हे तर नवीनच ट्रेंड निघालाय बाबा, भूत प्रेत बाधान काय काय. तर बघा, ज्यांचा विश्वास असेल त्यांनी मला कमेंटमध्ये सांगा. बाकी मला पण भीती वाटायला लागली, कारण मी फक्त मोबाईलवर हळद टाकली होती. पण चांगलं वाटतं आता की बरं झालं माझ्याकडे दुसरा मोबाईल आणि काचेचा ग्लास नव्हता, नाही तर मी पण ते केलं असतं आणि मग टेन्शनमध्येच विचार करत बसली असती. तर चला जाऊ द्या, जरा लवकर सांगत जा ज्योतिषजी तुम्ही. आधी सगळे ट्रेंड फॉलो झाल्यावर असं केल्यावर असं होतं आणि तसं केल्यावर तसं होतं. आणि मयंक साहेब तुम्ही पण जरा लवकर सांगत जा, तुमचे व्हिडिओ बघतो आम्ही, आम्हाला काहीतरी फायदा होते म्हणून. सगळं झाल्यानंतर सांगता राव तुम्ही. तर सॉरी, ते हिंदी बोलतात बरं का. मयंक म्हणून एक मोटिवेशनल चॅनल आहे, खूप मिलियनमध्ये फॉलोअर्स आहे त्यांचे. ते आमचा व्हिडिओ बघणार नाहीत, पण तरी तुम्हाला सांगणं आहे, तुमचे व्हिडिओ लोक बघतात, जरा लवकर सांगत जा. जाऊ द्या, काय खरंय काय खोटंय आपल्याला माहित नाही, पण वाचलो म्हणावा.